वगैरे टाकला तर मग त्याच्यात पाणी टाकणं गरजेचं आहे, चिकट होणार. स्वच्छ मटेरियल स्वच्छ. आता हे बाहेर असलं याच्यात नाही का पाणी टाकायचं तर मग ते साफ करून घ्यायचं असा विषय. याला पाणी टाकू शकतो का भाऊ? पाणी याच्यासाठी की वरून जर ती रस चालू राहिला आता चिकट होईल ती, परत त्याला माशे वगैरे बसन मग ती खराब होणारच ना. आपल्याच वस्तू ना आपल्या जागेवर खराब म्हणलं ते चांगलं वापर वाटतं. केला म्हणजे रुपाली जसे थोडेच दिले ते साफ करण्यासाठी आणि जसे नाही का त्यांना ते पाणी टाकून साफ करून घ्यायचं म्हणजे सगळे त्याच्यात मस्त ते व्यवस्थित राहते. आता हेच राहिलं ना ही शेवटची एक मशीन आता इथे म्हणा मी काय म्हणते भाऊ, तुम्हाला हळद धणे करायचे जे तुम्ही आम्हाला इथे दाखवलं, जे जाळ्या तिथे आहेत त्या जाळ्यांचे नंबर वगैरे त्यांना सांगितलंय ते सगळ्या जाळ्यांच्या मागं नाही तर त्यांचे ज्यांचे नंबर. जसं तुम्हाला समजा भरडा काढायचा 6 नंबरची जाळी लावा तुम्ही त्याच्यातून मका टाका. अगं याच्यावरती सगळं लिहिलंय, जाळ्यांचं नाव लिहिलंय ना. 2 नंबर आहे, प्रत्येक जाळीवर इथं नंबर असतो आणि याच्यावर लिहिलेलं पण असतं जाळी ओलं दयाची ती. आम्ही शोधून गेला ती बाहेर. सुरी गेला पाहिजे होते तसं माहित नाही, ते दादांनी सकाळी फोन लावला. टाकते की बिजी जातात. सकाळचे म्हणजे 2 घंट्यात कसं काय करू मी? बिजी जाते ते. कसं काय झालं असं 2 घंटे? काय करायचं? गहू चोरायचं. ओलं गहू दया. तांदूळ दया, वल्ल दया. याच्यामध्ये काय पाहिजे सर, काय पाहिजे? शिजाय टाका पडते की? आता टाकी द्या सुखात, काय फरक नाही पडत. काय बरे खाली टाक जा ना, आता टाकी देते आणि खाली टाकी द्या. खाली बी टाकली तर पण त्यात काही प्रॉब्लेम नाही. भेटली का घ्या. त्याचा सुरेन टॉच आहे बरोबर फोडायला आणि त्याला. आता हे फिट झाली सर, आता हे बाहेर निघील. अहो सर कोयता घ्यायच्यासाठी तुम्हाला कोयता द्या. तो खाली कोयता पडलाय, तो पॅन ऊस कापायचा. तुमचा बचत गटात शिकायला हो हो मी आणते. व्हिडिओ करतो. म्हणजे हे दोघ आहे तू ओले कुरड्यांची बी मशीन भेटते ना भाऊ. हा गहू चोरायची तिचे बघ. हा नाही एवढीच आहे ना. पुढे घालते. फॅनची सोय करा. आधी फक्त एक फॅनची सोय करून घ्या. कसं तुम्हाला अडचण नको. नाही करावंच लागेल ना. वरचा नाही बसता टेबल फॅन. नाही टेबल फॅन आणू ना. अरे भाऊ नीट कर नाही पद्धतशीर कर नाही पुढे घालते. हे शिक्का घ्यायला गेली ती. नाही मला नाही माहित नाही. काय शिक्का घ्यायला. याच्यामध्ये काय काय होईल? फक्त ओलेच ना, ओलच मटेरियल ना. ज्या त्या मशीन नाही का फक्त ज्या त्या वस्तूंसाठीच दिलंय. रसवंती रसासाठीच, की धान्य मसाल्यासाठीच, की शेवळीसाठीच, की गहू चोरायसाठी, की बटाटून खायचं जसं आहे तसंच. हिला पण सेम बटन वगैरे नाही का डायरेक्ट वरून प्लगला लावलं चालू करायचं फक्त. याच्यातून गहू टाकायचे ते डायरेक्ट खाली पडत एकच जाडी सर तिला, एकच जाडी. जाळी एकच राहते ना. नाही नाही नाही, समजून घ्या. आता गहू काढायची आपल्याला, गहूची पण तीच जाडी. हा
काही वेळेस तांदूळ करतात, तांदूळ पण दळतात. गहूच, फक्त गहूच का? फक्त गहूच, आणि आपल्या मुगाच्या डाळीचे पण आम्ही करोडे बनवतात. फक्त गहूच. आणि तो कुठं पडतो जे त्याची मशीन ज्याच्यासाठीच राहते, ही गव्हाची मशीन आहे गव्हासाठीच. मग त्याला डाळ वगैरे नाही दळता येणार का? नाही, ते अख्खा चुरावर. चुरानी ना, मग ओली डाळ आहे ना आपली, ओली डाळ असते का नाही, ओली डाळ आम्ही काय करतो इकडे आमच्याकडे भिजवतात तिला वडे बनवायला. करोडे ते बनवायला. बारीक करते ना ते चुरा अख्खा. हा, पीठ जसं आपलं गव्हाचं पीठ चिक निघतं ना, तसंच ते पण निघतं. पण त्याच्यात ट्राय करू शकतो का आम्ही का नाही? तसं करा ट्राय. पण मग याला तर, पण सर याला का नाही तर जाड आहे. जाळी नसतेच, विषय नसते. हे बघ, ती एक खोलून घ्यायचं आधी. हे गव्हाचं सांगतो तुम्हाला फक्त. हे खोललं, याच्या आतमध्ये ही जाळी राहते. एवढीच एक जाळी राहते. ही तोंड बाहेरच्या साईडने लावायचं फक्त. हा ब्लेड राहतो, हा ब्लेडची सपाट बाजू बाहेर साईडने, आणि हे रॉड राहतो. जर तुम्ही गहू वगैरे झालं, पाणी टाकून ते साफ करून घेऊ शकतो ते. आणि लावताना परत मग ही मोठी बाजू ती पुढून घेतलं असं ते व्यवस्थित त्याच्या आतमध्ये लावून द्यायची. त्याच्यानंतर हे ब्लेड सपाट बाजू बाहेरून, नंतर ही जाळी, ही खाच इकडच्या साईडला त्याला लावून द्यायची. ही अशी. ह्याच्या पण जाड्या असतात. विषय कसं, हे असं नाही का खाली राहते ना, ते लागत नाही. अशी लावावं लागेल त्याला उरवून. फक्त हे गहू दळ्यासाठीच आहे का सर? मग हा, गहू दळण्यासाठीचे. मग याच्या- जेच त्याच्या दिले ना, ते जेच त्याच्यासाठीचे. दुसरं काही त्याच्यातून नाही शकत. मसाला कांडप तुम्ही त्याच्यात नाही का बारीक करू शकतो कोणत्या पण वस्तू. नाही तसं नाही. जसं या प्रकारच्या जाड्या आहेत तशा याच्यात पण जाड्या येतात का? दुसरीकडे नाही का? एकच जाडी असते. हे बघा, हे असं टाईट आहे, थोडंसं असंच 1-2 आटे लूज. जसं त्याचं तसं याचं लूजच ठेवायचं असं. वडे कधी करायचे तर कमी जास्त नाही ते होणार नाही वडे घेऊन. आणि याला वाटतं ते की फुटणी वगैरे बांधून घ्यायची, ही साईडला येतो, त्याच्यात नाही का डायरेक्ट पडत जाईल ते. त्याच्यावर फक्त टाकीत राहायचं. बस. एकच गाडी आहे का त्याला? हा, एकच जाळी. म्हणजे बाजरी पण आमच्याकडे बाजरीचे पण करोडे वगैरे करतात, तर पण त्याला पण मग विषय कसा की त्याच्यातून नाही का फक्त गव्हाचं. योगेश्वर सर, हो, तोच तर आमच्याकडे आमच्याकडे सीझनच तसं चालतं सर. वड्या बनवायला. तर तो मेन तर प्रॉब्लेम होऊन गेला मग तो. हा, तोच एकदम खूप चालतो आमच्याकडे. म्हणजे कम से कम एक महिला 3-3, 4-4 आदलीचे ते जे करोडे म्हणतात. मी सांगते मुगाच्या डाळीचे. मी तेच सांगितलं, कारण ते फक्त गव्हासाठी. सर, त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यात नाही का दुसरं पण येऊ शकतं का? वडे रे भाऊ, वडे करायला मुगाचे डाळीचे वल्ले. डाळ वगैरे ते म्हणले ना, वल्ली डाळ. हा, वल्ले डाळ. सेपरेट डाळ घ्यावं लागेल. तुम्हाला इकडंच बघावं ना, आमच्याकडे नाही मिळत. डाळ मिळाली तर तुम्हाला अशी याची डाळ मिळून जाईल का इथं लावायची? तशी दुसरीकडे मिळू शकतं तुम्हाला. तुमच्याकडे नाही पण मग दुसरीकडे पण भेटू शकते का? की जर या साईजची मी बाहेरून जरी मागवली, कस्टमर जायला नको बा, तर मी इथे लावू शकते तिला, तर भेटू शकेल का तशी? मग तर मग डाळीचे वडे पण, वड्याचे ते असतात ना, ते पण निघू शकतात. आमच्याकडे बाजरी पण करतात, बाजरी पण दळतात, गहू दळतात, मका दळतात. शिवाय अजून मी जे मुगाची डाळीचे वडे म्हणते ते सांगते. ते गहू भिजलेले असते ते